आज मी खूप दिवसानंतर व्लॉग करते हा आणि आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात मी आली आहे. तर इथे एक नवीन आजीची ओळख करून द्यायची होती मला खास. आणि माणसं आहेत तोपर्यंतच आपल्याला दिसतात, जेव्हा ती ह्या जगामध्ये नसतात तेव्हा आपल्याला दिसेनाशी होतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीसोबत ओळख करून द्यावी, असं मला खूप इच्छा असते की त्या आजी तरी आपल्या जगासमोर कधी दिसणार, की ज्या कधी बाहेरच पडल्या नाही किंवा कधी घराबाहेर गेल्या नाही आहेत, किंवा इथे आल्यानंतर एक नव्याने ओळख म्हणून मी प्रत्येक वृद्धाश्रमातील आपल्या आजींचा ब्लॉग करत असते. तर मी तुम्हाला एक नवीन ओळख करून देते आहे. या तर खास ओळख करून देण्याचं एवढंच कारण आहे, ह्या आहेत आमच्या मंगल आजी आणि नाव त्यांचं मंगल आहे आणि मुलंगे त्यांचं आडनाव आहे, मंगल मुलंगे. नाव सांगायचं एवढंच कारण आहे. आणि त्यांच्याविषयी खास ओळख करून का देऊशी वाटली, कारण काही वर्षापूर्वी सगळ्यात मेन म्हणजे ब्लाइंड आहेत त्यांना बऱ्याच वर्षापासून डोळ्यांना दिसत नाही आहे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये फुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाने किंवा भावाने बरेचसे प्रयत्न केले, पण ते ऑपरेशन त्यांचं सक्सेस झालं नाही. आणि त्यानंतर त्यांना आत्ता काही दिसत नाही आहे, पण ऐकू मात्र येतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्यांचं जे घर आहे तर ते टेरेस जवळ आहे, अगदी टेरेसवरतीच त्यांचं घर बांधलेलं आहे. आणि टेरेस अटॅच असल्यामुळे त्यांचं हाईट कमी जास्त असू शकते, कारण मी पाहायला गेली नाही, पण त्यांच्या घरच्यांनी जी माहिती दिली ती मला त्यांनी सांगितली की टेरेसची हाईट खूप कमी होते, त्यामुळे त्यांना कळलं नाही. आणि जसं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, सेम तसंच आजींच्या बाबतीत ही गोष्ट घडली. आणि लिटरली आजी 3ऱ्या मजल्यावरनं खाली पडल्या घरी असताना. आणि त्यांची जर तुम्ही ही अवस्था बघितली तर हे जे तुम्हाला पाय दिसत आहेत, आजींना वायर टाकलेल्या आहेत, कारण पूर्ण मल्टिपल फ्रॅक्चर आहे आतमध्ये. इथे के वायर टाकली आहे आणि ह्या पायामध्ये सुद्धा रॉड आहे. तर त्यामुळे त्यांना पायाची मूवमेंट म्हणजे उभंच राहता येत नाही आहे, तशी मूवमेंट ते चांगलं करतायत. पूर्ण गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि लघवीची नळी आहे, कारण कंडिशन अशी बेडरिडन असल्यामुळे त्यांना उभं राहता येत नाही, चालता येत नाही आहे. आणि आजींची अशी अवस्था आहे, पण तब्येत त्यांची ओके आहे. जेवण वगैरे करतायत सगळं छानपैकी. जेवण आपल्याला भरवावं लागतं जबरदस्तीने, कारण कंडिशन बेडरिडन असल्यामुळे प्रॉपर त्या खात नाही. आणि ऐकू येतंय त्यांना, पण डोळ्यांना दिसत नाही आहे सगळ्यात मेन. आणि पायाची अशी कंडिशन असल्यामुळे, ऑपरेशन झाल्यामुळे बसता येत नाही, चालता येत नाही, उभं राहू शकत नाही. तर अशी आजींची अवस्था आहे. आणि खरोखर पुन्हा एकदा म्हणते, देव तारी त्याला कोण मारी. 3ऱ्या मजल्यावरनं पडूनसुद्धा फक्त पायाला फ्रॅक्चर झालं, बाकी काही ठिकाणी मार लागला होता. पण त्या सगळ्या अवस्थेतनं घरच्यांनी अशा वेळेस साथ दिली, त्यांचं ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशननंतर आपण चांगली काळजी घ्यावी म्हणून त्यांनी आपल्या शांतीबनमध्ये त्यांना ठेवलं आहे. आणि खरोखर आत्तापर्यंत जेवढ्या वृद्धाश्रम असो किंवा मनोरुग्णांचं सेंटर असो, की नातेवाईक असं काही झालं की सोडून देतात रोडला, किंवा एकदा ॲडमिट केले की हॉस्पिटलमध्ये परत जात नाही. पण त्यांची फॅमिली किंवा त्या लकी आहेत की एवढी चांगली त्यांना फॅमिली मिळाली, की त्यांची एवढी चांगली सेवा केली, म्हणजे ऑपरेशन केलं. नाहीतर बरेच अनुभव असे येतात की पडल्या तरी त्यांना काही घेणं देणं नसतं, एवढंच सांगतात की काय आता वय झालं आहे, आम्हाला काही करायचं नाही आहे. पण ह्यांच्या बाबतीत असं त्यांच्या घरच्यांनी केलं नाही. आता साधारणतः आपल्या इथे येऊन एक 8 ते 10 दिवसच झालेत, खूप जास्त दिवस झाले नाही आहे. पण बेडरिडन कंडिशन असल्यामुळे कंडिशन अशा व्यक्तीची डिटोरेट होत जाती, थोडीशी क्रिटिकलसुद्धा होण्याचा चान्स असतो. पण आपण जेवढी चांगली काळजी घेऊ तर तेवढ्या त्या छान इम्प्रूव्ह होऊ शकतात. आणि इथे आम्ही सगळेजण, म्हणजे आमच्या सिस्टर, शीतल, मावशी खूप चांगली काळजी घेतात. जेवण भरवणं, त्यांचं स्पंजिंग करणं. फक्त एवढंच आहे की पायाला जास्त हात लावून देत नाही. तरी पण आम्ही मूवमेंट करून घेतो आहे, त्यांना चेअरमध्ये बसवतो आहे, पण खूप वेळ बसू शकत नाही, कारण कंडिशन अशी बेडरिडन असल्यामुळे. पण या सगळ्यातून आजी खूप छान झाल्यात आणि व्यवस्थित झाल्यात असं मला म्हणावं लागेल. फक्त निदान त्या उठून बसल्या ना तरी खूप झालं. नाही म्हटलं तरी त्यांचं वय 70च्या पुढे आहे. आणि आत्ता आपल्या इथे एक 8 ते 10 दिवस झाले तर राहतायत छान. फक्त ओरली इंटेक फार कमी आहे, कारण जेव्हा ती व्यक्ती बेडरिडन होते तेव्हा त्याची पचनशक्ती पण हळूहळू कमी होते, त्यामुळे त्यांना भूक न लागणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. तरी पण आपण त्यांना काही मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे देतो की जेणेकरून भूक लागेल. आणि आहेत त्या. आजी, तुम्ही कशा काय पडला हो? घसरून पडलात? बर. मग तुम्ही बेशुद्ध झाला असेल ना वरनं पडल्यावर, एवढ्या उंचावरनं? भीती वाटली का?
दिसलं नाही ना काहीच तुम्हाला? काहीच दिसलं नाही. जेवण भरपूर करायचं, हा करणार ना? आणि उभं राहायचं. कधी उभं राहणार? कधी उभं राहणार? उद्या राहणार? बर बर. तर अशा प्रकारे आमच्या मंगल आजी आहेत आणि नुकत्याच नवीन आल्यात, त्यामुळे थोडंसं सगळ्यांशी ओळख होणं वगैरे वेळ लागतो. आणि जास्त ॲक्टिव्ह नसल्यामुळे आम्हालाही त्यांना खूप इन्व्हॉल्व करता येत नाही, खाली नेता येत नाही. आता थोडंसं व्हीलचेअरमध्ये वगैरे बसवणं चालू केलं आहे. बघूयात त्यांच्यामध्ये कशी सुधारणा होते. फक्त मला आजचा स्पेशल ब्लॉग असा करायचा होता की एवढ्या उंचावरनं पडून आज त्यांचं मागच्या जन्माचं पुण्य कामी आलं असं म्हणावं लागेल. आणि आज ते या जगामध्ये आहेत आणि काही का होईना शिल्लक जे आयुष्य आहे ते चांगलं जगतायत. आणि इथे आम्ही सगळेजण खूप चांगली काळजी घेतो आहे. आणि पडल्यानंतर घरच्यांनी तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथेही त्यांची चांगली काळजी घेतली. माणसाचं आयुष्य शेवटपर्यंत आनंदी जावं एवढीच माझी इच्छा असते. आणि ती प्रत्येकाची खरंच इच्छा असते की म्हणजे माझी तर खूप इच्छा असते, कारण मी ह्या वृद्ध लोकांचे हाल पाहते. कारण शेवटच्या क्षणी किंवा जेव्हा त्यांची कंडिशन बेडरिडन होती, जागेवर राहती, तर तेव्हाची अवस्था वाईट असते. कारण हळूहळू एज वाईज किंवा ती व्यक्ती काहीच मुवमेंट न करत असल्यामुळे बेडसोर्स होतात, जखमा होतात, ती अवस्था बघू शकत नाही आपण. मग त्यावेळेस आपोआपच आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती गेलेली बरी. कारण त्यांच्या ज्या वेदना असतात त्या खरंच कधी कधी बऱ्याच वेळा बघूशी नाही वाटत. आम्ही आमच्या परीने ड्रेसिंग करणं, सगळ्या गोष्टी, पोझिशन चेंज करणं, ह्या सगळ्या नर्सिंग होममध्ये करतो. आपल्या वृद्धाश्रमात तर केल्या जातात, कारण आमच्या इथे सिस्टर आहे, मी स्वतः असते, आपल्या इथे डॉक्टर्स असतात. पण करून करून माणूस किती वेळ करणार? दिवसातनं एकदा दोनदा ड्रेसिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी करतात. पण 24 तास अटेंडंट शक्य नसतं, कारण आपल्या आश्रमामध्ये सगळेजण, नाही म्हटलं तरी सगळे मिडल क्लास आहे, हाय क्लास कुणीच नाही आहे की जेणेकरून सगळे सर्वसामान्य घराण्यातली लोकं आहे. आणि जे बेवारस आपण सांभाळतो ते तर सगळे मनोरुग्ण असतात, तर त्यांना तर कोणीही नातेवाईक नाही. इथल्या प्रत्येक व्यक्तीला वृद्धाश्रमातल्या तरी मी असं म्हणेल नातेवाईक आहेत. आणि खरोखर म्हणजे शेवटचे क्षण प्रत्येकाचे आनंदी जावे असं मला खरंच वाटतं. कारण हे बेडवर राहून नको वाटतं आयुष्य. पण त्यातल्या त्यात आम्ही त्यांना जेवढं ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढं ठेवतो. फक्त एवढंच की शेवटपर्यंत छान आनंदी जगावं प्रत्येकाने. पण आता जरी हा बेडरिडन असली तरी आम्ही त्यांची प्रॉपर काळजी घेतो, की जसं की त्यांना एअरबेड टाकला आहे की जेणेकरून त्यांना जखमा होऊ नये. पायाखाली पिलो ठेवली आहे की टाच जरा हँगिंग राहावी. त्याच्यानंतर टीना बेड आहे खाली, इथे सुद्धा रॉड आहे, इथे ड्रेसिंग चालू आहे. टीना बेड असल्यामुळे त्यांना मोशन टॉयलेट वगैरे केली तर त्याच्यात होते की तिथल्या तिथे तो टीना बेड आपल्याला काढता येतो. आणि हा प्रॉपटॉपचा आपण स्टँड लावलं आहे की जेणेकरून त्यांना आपल्याला जेवण वगैरे भरवता येईल असं. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या इथे छान अशी त्यांची काळजी घेतो प्रत्येकाची. आणि अगदी जेवण भरवण्यापासनं सगळं त्यांचं केलं जातं. तर वेदना तर असतातच, कारण पायाला फ्रॅक्चर आहे आणि दुखतही असणार आहे त्यांना. आधीमध्ये थोडीशी पोझिशन चेंज केली की त्या ओरडतात, दुखत असणार आहे त्यांना. तर मला असंच तुम्हाला वाटलं मंगलाजींशी ओळख करून द्यावी म्हणून मी आजचा व्लॉग करत आहे. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर जमलं तर आमच्या आजींना पण भेटायला या.